आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीच्या प्रवाशांसाठी म्हणजे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासा देणारी बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांना जोडणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस ही खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांची जीवनवाहिनी मानली जाते। वाट पाहीन पण एसटीने जाईन असे म्हणणारे हजारो लाखो प्रवासी आजही आपल्या लाल परीची वाट पाहतात। अवघ्या 36 बेसफोर्ड गाड्यांनी सुरू झालेल्या एसटी महामंडळात आज जवळपास 13 ते 14 हजार गाड्यांचा ताफा आहे। काळानुरूप एसटी बस मध्ये परिवर्तन होत गेले। एसीआर, हिरकणी, अश्वमेध, शिवनेरी असे टप्पे गाठणाऱ्या एसटीचा प्रवास आता ई बस, आरामदायी लक्झरी, शिवनेरी व स्लीपर कोच पर्यंत येऊन ठेपला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून महिला, मुली, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, विविध पुरस्कारार्थी यासह इतर 35 सामाजिक घटकांना 33% ते 100% प्रवासी तिकीट भाड्यात सवलत देते। या विविध तिकीट भाडे सवलतीमुळे एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सध्या दररोज जवळपास 40 ते 50 लाख प्रवासी महामंडळाच्या बसेसद्वारे प्रवास करतात। मात्र पुरेशा बस गाड्या नसल्यामुळे अनेक मार्गावर फेऱ्या कमी पडत आहेत, म्हणजे अपुऱ्या पडत आहेत। त्यामुळे प्रवाशांना एसटीची वाट पाहत तासनतास ताटकळत बसावे लागत आहे। मात्र अशातच प्रवाशांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे। एसटी महामंडळ प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे। मागील काही वर्षातील चणचण आणि बसेसची कमतरता यावर मात करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी एसटीला नव संजीवनी देणारा कृती आराखडा जाहीर केला आहे। यानुसार महामंडळाच्या ताफ्यात नवीन 8300 बसेस लवकरच दाखल होणार आहेत। तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 111 कोटी रुपयांचा डिजिटल प्रकल्प देखील राबवण्यात येणार आहे। याच पार्श्वभूमीवर राजमाता जिजाऊ बसेस सुरू करण्यात येणार आहे। पुढील महिन्यापासून 3000 नवीन 3x2 आसन रचनेच्या 55 असनी नवीन बसेस ताफ्यात येतील। या बसेस प्रामुख्याने 2 शहरादरम्यान गर्दीच्या मार्गावर धावणार आहेत। तसेच ग्रामीण व दुर्गम भागात 5000 साध्या बसेसची निविदा प्रक्रिया अखेरच्या टप्प्यात आहे। दुर्गम व आदिवासी भागासाठी 100 मिडी बसेस दाखल केल्या जाणार आहेत। खासगी ट्रॅव्हल्सची स्पर्धा करण्यासाठी 200 प्रीमियम बसेस खरेदी केल्या जाणार आहेत। या सर्व बस गाड्या ताफ्यात आल्यानंतर दररोज 70 ते 75 लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी सर्वांची लाडकी लालपरी आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे। या वर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल हा आमचा दृढ विश्वास आहे, असे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।